पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा मतदारसंघातून भाजपने पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून काल मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात निंबाळकरांना विरोध केला असतानाही महायुतीमध्ये मात्र निंबाळकरांनी यांना मोठं पाठबळ मिळताना दिसून येतंय। आज टेंभुर्णी येथील संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, त्याचबरोबर महायुतीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमदार राम सातपुते हे बैठक संपताना उपस्थित झाले आणि त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी माढा मतदारसंघात पार पाडणार असल्याचं सांगितलं आहे। त्याचबरोबर त्यांना काल मोहिते पाटील समर्थकांनी शिवरत्न बंगल्यावर जो विरोध दर्शवला निंबाळकरांना त्याबाबत विचारणा केली असता पक्ष जो जबाबदारी देईल, पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहणं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आजच्या या महायुतीच्या बैठकीसाठी जे लोकप्रतिनिधी उपस्थित होते, महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते, यावरूनच रणजितसिंह निंबाळकर यांनी महायुतीच्या माध्यमातून आपल्या पाठीमागे बळ उभा करण्यात चांगल्या पद्धतीने यश मिळवण्यास सुरुवात केली असंच म्हणावं लागेल। आजची बैठक ही पक्षाचा एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणं जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे ध्येयधोरणं करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक बोलवतात। कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल? नाही, कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही। माळशिरसचे प्रतिनिधी होते, माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते। या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा 2 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील। कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि कोणाच्या विषयी निगेटिव्ह चर्चा झाली नाही। हा पहिला मुद्दा बैठकीमधला होता। सगळ्यांची लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की महायुतीची वज्रमुठ राहावी, जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी महायुतीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा असतील किंवा आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी वज्रमुठी संदर्भामध्ये चर्चा करणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या जे काय असतील मागं राहिलेले त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत। मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मगाशी की प्रत्येक ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा 50,000 कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता। सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी 7-8 लाख लोक या ठिकाणी मतदान होईल। जनतेच्या नाळ असणारी लोक, जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी, विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। आत्ताचे सर्व या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत, सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत, भावना लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळे कुठलेही रुसवे फुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतोबीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने, जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे। काल जी मोहिते पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या काय? नाही, पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही। बहुतेक पक्ष पातळीवर त्या विषयावर अजून काही दखल घेतली गेलेली नाही। पक्ष त्याच्या विषयावर चर्चा करेल आणि पक्षाचे नेते फार समृद्ध आज महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्यात चाणाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्यासाठी असणारे आपल्या सर्वांना परिचय असणारे देवेंद्रजी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि पक्षाअंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असतो, एका घराच्या अंतर्गत असणारा कल आणि काय वाद असतात ते पक्षातले वरिष्ठ पण नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात। त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील
आणि ते संपवतील. या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खचाखोचा माहिती असणारी नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारी ही मंडळी निश्चितपणे ती ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाटल्या तर त्या संपवण्यास सक्षम असणारे नेते मंडळी. रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले होते, त्यांना भेट घ्यायला गेले होते. काय त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय अडचणी होत्या का? नाही, रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून कानावर आलेलं आहे. कदाचित ते महायुतीचा काम करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतील अशा संदर्भात मला एका पत्रकार बंधूचा फोन आला. पण माझी त्यांची अजून व्यक्तीशी काही तशी चर्चा झालेली नाही. आव्हान कसं वाटतंय? माढा लोकसभेचं आव्हान कसं वाटतंय? माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तरी समोर असला पाहिजे. सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो उभा राहतोय तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतोय. त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही. आणि आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण तुल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही. कुठला तरी डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. जो खरं ज्याला ताकदीचा उमेदवार आहे, त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होऊ नये असं कुठलाही उमेदवार या माढा मतदारसंघामध्ये फॉर्म भरणार नाही. गिरीश पाटील आले होते त्यावेळेस काल गिरीश महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खासदारकीचा जो निर्णय आहे किंवा निवडणुका लागलेल्या नाहीत आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही. त्यांची ताकद आम्हाला माहिती आहे. एका पक्षामधल्या बूथ अध्यक्षाचं सुद्धा नाराजी आम्हाला परवडत नाही. तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजीची दखल आम्ही नेते मंडळी घेत असतो. आमच्या लेवलच्या नाराजीची मंडळीची दखल राज्य घेत असतो. निश्चितपणे बूथ अध्यक्षाची नाराजी सुद्धा आम्हाला परवडत नाही. त्यामुळे विजयदादांचे कुटुंब मोठे त्या पद्धतीने पक्ष त्याची दखल घेत. ओके, थँक्यू.